15 जुलै ते 9 ऑगस्ट कसा जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ तुम्हाला संमिश्र जाणार आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीसुद्धा होतील आणि थोड्याशा त्रासदायक गोष्टी होतील, पण एवढ्या जास्त त्रास होणार नाही. फक्त खबरदारी घ्यायची आहे, कारण इथे गुरु अस्त होत आहे. स्पेशली बिझनेसवाल्यांनी, ज्यांचा बिझनेस तुम्ही म्हणजे ज्या बिझनेस करत आहात आणि तिथे तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतील, स्पेशली काही मोठी गुंतवणूक करायची असेल, तिथे मात्र तुम्हाला शांतपणे खूप विचार करून सगळ्या गोष्टींचा निर्णय नीट घेऊनच तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. त्याचबरोबर हजबंड वाईफचे रिलेशन तुमचे चांगले होतील. नोकरीमध्ये थोडंसं वरिष्ठांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं शांतता, पटकन घाईघाई करू नका, पटकन डिसिजन घेऊ नका आणि शांततेत राहा. रागावर कंट्रोल ठेवा. मोठ्या आर्थिक काही गोष्टी करत असाल तर त्याच्यावर सावधगिरी बाळगा. थोडा वेळ थांबा आणि मग डिसिजन घ्या. खर्च खूप वाढू शकतो. खर्च तुम्ही स्वतःवरही करू शकता किंवा काही घरातल्या गोष्टीसाठी सुद्धा करू शकता. त्याचमुळे थोडेसे जे पैसे त्याची गुंतवणूक करा. आरोग्याची काळजी नीट घ्या. त्याचबरोबर रात्रीचे झोप तुमची थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकते, त्यामुळे झोपेकडे लक्ष ठेवा. थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की शांत झोप घ्या, रागावर कंट्रोल ठेवा, कारण इथे तुमचे काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि शुभ काम असेल ते तुम्ही काही दिवसांनी करा. उपाय जे दिले ते नक्की करा. जर खूपच त्रास होत असेल मकर राशीला अजूनही, तर सातमुखी रुद्राक्ष घाला. आपल्या वेबसाईटने एक छानपैकी ब्रेसलेट तुम्हाला बनवलेलं आहे मकर राशीसाठी खास, तर ते नक्की आपल्या वेबसाईटवरून ऑर्डर करा. नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि नक्की आयुष्यात चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ